श्री गुरुदेव दत्त. गेल्या काही महिन्यांपासून आपण श्री शक्तिपीठ उंब्रज येथील गुरु श्री श्रीपाद दादा यांच्या सुवर्णमयी आयुष्याचं एक एक सुवर्णपान उलगडून पाहत आहोत. यामध्ये आपण जाणून घेतलं आहे की गुरु श्रीपाद दादा यांनी दशमहाविद्या सिद्ध करून त्या स्वतःच्या शरीराच्या वेगवेगळ्या स्थानांवर धारण केल्या. यांपैकी मागील व्हिडिओजमध्ये आपण मा महाकाली, मा तारा, मा त्रिपुरसुंदरी, भुवनेश्वरी आणि मा भैरवी यांबाबत सविस्तर माहिती घेतलेली आहे. गुरुपुष्याच्या या शुभ मुहूर्तावर आज आपण मा छिन्नमस्ताबद्दल जाणून घेणार आहोत. दशमहाविद्यांपैकी मा छिन्नमस्ता ही उग्र स्वरूपाची देवता आहे. तिची उपासना घरात किंवा कुटुंबात करता येत नाही. मा छिन्नमस्तेचे रूप अत्यंत विस्मयकारक आणि गूढ आहे. तिच्या गळ्यात मुंडमाळा, रत्नभूषणे आणि सर्पाचा यज्ञोपवीत दिसतो. अत्यंत विलक्षण रूपात ती एका हातात स्वतःचं छिन्न मस्तक धारण करते, ज्याच्या कंठातून 3 रक्तधारा प्रवाहित होतात. एक रक्तधारा स्वतःच्या मस्तकाला पोषण देते, तर उर्वरित 2 धारांनी तिच्या सहचारी मा डाकिनी आणि मा वर्णिनी या तृप्त होतात. तिच्या दुसऱ्या हातात खड्ग दिसते, जे अज्ञान आणि अहंकाराच्या विच्छेदनाचं प्रतीक आहे. कामदेव आणि रती हे कामवासना आणि सांसारिक मोहमायेचे प्रतीक आहेत. देवी छिन्नमस्ता त्यांच्यावर उभी असल्याचं चित्रित केलं जातं, जे हे दर्शवितं की देवी छिन्नमस्ता ही सांसारिक इच्छा आणि मोहाच्या पलीकडे आहे. आता आपण मा छिन्नमस्ता मानवी देहाशी कशी निगडीत आहे हे जाणून घेऊया. मा छिन्नमस्ता ही मानवी देहातील नाड्यांशी निगडीत असलेली देवता आहे. मानवी शरीरात एकूण 72,000 नाड्या आहेत. त्यांपैकी इडा, पिंगळा आणि सुषुम्ना या 3 प्रमुख नाड्या होत. इडा नाडी ही ऐहिकाशी, पिंगळा नाडी ही परमार्थिक आयुष्याशी आणि सुषुम्ना नाडी ही ब्रह्मज्ञानाशी निगडीत असते. मा छिन्नमस्तेच्या 3 नाड्यांची देखील हीच कार्ये आहेत. आता अजून एक महत्त्वाची गोष्ट जाणून घेऊयात. आपण मागील अनेक व्हिडिओंमध्ये इहलोक, परलोक, स्वर्गलोक, देवलोक आणि विभूतिलोक यांबद्दल ऐकलं आहे. जेव्हा इहलोकामध्ये पौर्णिमा असते, तेव्हा परलोकात अमावस्या असते, आणि इहलोकात अमावस्या असते तेव्हा परलोकी पौर्णिमा असते. इहलोक ते परलोक हा प्रवास पूर्ण करायला एका जीवाला साधारणपणे 15 दिवस लागतात. आता हे सर्व लोक एकमेकांशी विशिष्ट प्रकारे जोडलेले असतात. पृथ्वीची म्हणजेच इहलोकाची सुषुम्ना ही परलोकाला जोडलेली आहे. परलोकाची सुषुम्ना ही स्वर्गलोकाला जोडलेली आहे. स्वर्गलोकाची सुषुम्ना ही देवलोकाला जोडलेली आहे. देवलोकाची सुषुम्ना ही ब्रह्माला जोडली आहे, आणि तिथून ती विभूती लोकाला जोडून परत इहलोकाशी म्हणजेच पृथ्वीशी जोडलेली असते. याद्वारे जन्म मरण चक्र सुरू राहते, आणि हे सर्व कार्य मा छिन्नमस्तेशी निगडीत आहे. साधक ज्या वेळेस कोणत्याही गंभीर आजाराने त्रस्त असतो, तेव्हा त्याला त्यातून बाहेर काढण्याचा अंतिम उपाय म्हणजे मा छिन्नमस्तेची शक्ती. मा छिन्नमस्तेशी निगडीत कार्य हे इतकं प्रखर आहे हे आता आपल्याला कळाले असेल. मा छिन्नमस्तेची ही शक्ती मानवी देहाच्या रक्ताशी जोडली जाते. तर अशा प्रकारे देवी छिन्नमस्तेच्या शक्तीशी आपल्या सर्वांचा रोजचा संबंध आहे. मा छिन्नमस्तेचा बीज मंत्र हुम असा आहे. तिची साधना अत्यंत शक्तिशाली असून ती
केवळ सिद्ध गुरूंच्या मार्गदर्शनाखालीच करावी. झारखंडमध्ये रामगड जिल्ह्यात राजरप्पा येथे मा छिन्नमस्ता देवीचं मूळ शक्तिपीठ मानलं जातं. मा छिन्नमस्ता साधकाला जागरूकता, धैर्य, अहंकार त्यागाचं सर्वोच्च वैराग्य प्रदान करतात. या देवीच्या कृपेने 64 योगिनी जागृत होतात आणि अष्टसिद्धी देखील प्राप्त होतात. तर अशी ही दशमहाविद्येतील 6वी महाविद्या मा छिन्नमस्ता. गुरु श्रीपाद दादा यांनी मा छिन्नमस्तेला प्रसन्न करून घेतलं आणि स्वतःच्या शरीरात खर्व स्थानामध्ये तिला धारण केलं. या पुढील व्हिडिओमध्ये आपण 7व्या महाविद्येबद्दल जाणून घेणार आहोत. तुर्तास इथेच थांबूया. ओम श्री श्रीपाद नाथाय नमः.